नमस्कार. पळसफुल या कादंबरीचा 7वा भाग मी आपल्यासमोर वाचन करीत आहे. कादंबरीचे नाव पळसफुल, भाग 7. श्रीपती छपराजवळ आला. त्यानं उसाच्या कवळ्या कोंबऱ्याचा मोदळा म्हशीपुढं टाकला आणि छपरापुढच्या रामपळीखाली येऊन बसला. दाढेला तंबाखू धरली. गरीब बिचारा श्रीपती, भोळा बाबडा जीव, जीवाला एकटाच. आई बाप लहानपणीच वारलं. मावशीनं त्याचा सांभाळ केला, लहानाचा मोठा केला, लग्न करून दिलं. मावशीचं कर्तव्य करून बिचारी देवाघरी गेली. श्रीपतीचं नशीब कसलं म्हणायचं. त्याच्या मनात होतं एक आणि घडत होतं दुसरंच. तरी श्रीपती आपल्या संसाराचं टाकं घालतच राहिला. श्रीपतीला बायको मिळाली ती नटरंगी, लग्नाआधीपासून वाईट चालीची, खोडीलपणानं वागणारी. एकदा चटक लागली की नव्या नव्या पाण्याची चव घेत असतं माणूस. ती चटक सरता सरत नाही, तरी चव घेणारा चव घेतच राहतो. श्रीपतीला तसा संशय आला होता, पण प्रत्यक्ष डोळ्यानं पाहणे आणि ऐकिवात असणं फरक आहे. आज ना उद्या आपली बायको संसारात रमून जाईल. खुरपो दोरीवरला आपला संसार, असली थेर आपल्याला नाहीत परवडायचे. तो तिला जपत होता, जपत राहिला आणि इथंच त्याच्या हातचा लगाम सैल झाला. 56 खोडी त्याच्या बायकोनं त्याचा अवसान हेरलं. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. ती माहेरी पळून गेली. 4-8 दिवसानं श्रीपतीला आणण्यासाठी गेला, तर तिथं ती नव्हतीच. तिथून ती कोणाचा तरी हात धरून पळून गेली. ती आजपर्यंत तिचा पत्ता लागलाच नाही आणि तिला शोधून आणावी असंही श्रीपतीला कधी वाटलंच नाही. त्याने तिचा विचार मनातून काढून टाकला. श्रीपती सदाच्याच वयाचा, सदाचा जीवाभावाचा दोस्त. सदाचा खून झाला. त्याचं घरदार आई बाप उघड्यावर पडलं. श्रीपती धावून आला. त्यानं आधार दिला. अक्कू मावशीचा वाटा श्रीपतीने पत्करला. 4 रुपये हातात आल्यावर एखाद्या गरिबा घरची पोरगी बायको म्हणून तो पत्करणार होता. परंतु कधी कधी हाती असतं तेच नेमकं नशिबात ही नसतं. पोरगी बघायला गेल्यावर मुलीच्या घरची माणसं कुजबुजू लागली. गडी तर धडधाकट दिसतोया, रूपानं बी काही वाईट नाही, मग हिची बायको पळून गेलीच कशी. ह्योच कशात तरी कमी पडला असेल, नसेल तरी कशावरनं. असं कसं म्हणता. मुलीचा आईबाप गरीब असलं म्हणून काय झालं. ते उलट सुलट विचार करीत होतं. श्रीपती पै पाहुण्याचा पेगम काढून दमला. त्यांच्या पोरगी बघायला सारखं जाणं आता त्याला जमत नव्हतं. त्याच्या फिरण्यानं आता बोलबाला झाला. त्यामुळं माणसं जास्त शंका घेऊ लागली. जेव्हाही श्रीपतीच्या कानावर आलं तसं त्यानं टरारून भरलेल्या पिकाला कुणाचा वनवा नको म्हणून कुपान घातलं. तो गप्प बसला, एकलकोंडा झाला. अक्कू मावशीच्या मळ्यात 2 सालं अशी गेली आणि पुन्हा एकदा त्याच्या मनात न उशी घेतली. कोऱ्या मुली पाहायचं त्यानं सोडून दिलं. कण वाढतं वय वाढत गेलं म्हणून बीजवर बायको मिळते का याचा तो शोध घेऊ लागला. पण तिथंही त्याचं गणित सुटलंच नाही. का तर कधी कधी पाऊस पाणी असून, लागवड असून सगळ्या वावरातलं पीक चांगलं येतच असं नाही. कारण पेरणीचा पेरा घातीनं केलेला नसतो. श्रीपती असंच झालं. शेवटी त्यानं स्वतःहून कुठं पोरगी बघायला जायचंच नाही असंच ठरवून टाकलं. असेल नशिबात तर येईल कुणीतरी वाकडी वाट करून मला विचारायला. 17 जणाच्या बांधाला जाऊन रोजगार करण्यापेक्षा त्यानं अक्कू म्हातारीचा वाटा पत्करला. पोटाचा प्रश्न सुटला होता आणि पुढं पाहता येईल असा विचार करून तो जगत राहिला. काही माणसं जन्म घेतात तो नुसता भोगण्यासाठी. श्रीपती, गिरजा आणि अक्कू मावशी ही तिघही अशीच भोगत होती. भोगण्यासाठी, जळण्यासाठी असाच त्यांचा जन्म होता. जळत्या निखाऱ्याचं एक बरं असतं. एकदा फुलून जळायचं आणि पुन्हा राख व्हायचं. पण माणसाच्या झाईचं तसं नसतं. तिथं फक्त
तर अखंड जळणं नशिबी असतं. ते पूर्णपणे जळती नाही आणि विजती नाही, फक्त धुमसत राहतं आणि धुमसतच असतं शेवटचं सरान रचेपर्यंत. हे असंच धुमसणं, अखंड धुमसणं. बसल्या जागी श्रीपती तंबाखू दाढला धरून बसला होता. गिरजा आली, छपरात गेली. तिच्या मागून श्रीपती आत गेला. वहिने, अशी रंजीस का ग? काय झालं? कधी नाही ती त्याच्या शब्दाने तिला उभं वारं सुटलं. आपल्या मनाची घालमेल त्यांनी ओळखली तर नसेल? अरे देवा! तिचं मन तिच्याशी बोललं. तिने उत्तर देण्याचं टाळलं आणि उत्तर न देता एकवर त्याच्याकडं पाहिलं. वहिने, होय, गप का ग? असं काय घडलं तरी सांग की. काय सांगू भाऊजी, सगळा गुत्तापास, हुव्या जन्माचा गुत्तापा झालाय. ती खोल आवाजात बोलून गेली. तुम्ही मनात आणलं तर गुत्तापा सुटायला वेळ लागायचा नाही. श्रीपती मोकळ्या मनानं खरं तेच बोलून गेला. पुन्हा ती मनात चरकली. अरे देवा, म्हणजे माझ्या मनाचा कौल भाऊजीने कळला तर नसेल? सांगावं का एकदा मनातलं? करावं का मन मोकळं? नकोच, नकोच. ढगाने आवाळ भरून आलं म्हणून दिवसाची रात्र होईलच कशी? मी काय म्हणतो वहिने, असं चिंध्या फाडण्यावानी का करतायसा? मी आहे नव? मग ती मनात बोलत राहिली. म्हणून तरी मी आबाला हात लावायला बघतीय. भाऊजी, काही सांगावं. माणूस सुखासाठी धडपडतं आणि आपल्याच होती गुत्तापा वाढवीत राहतं. सुखाच्या कड्यावर जायला बघतं आणि दुःखाच्या दरीत कोसळतं. तिथं नुसता अंधारच असतोय व न संपणारा अंधार बघा. वहिने, तीच गत झाली आता बाप्पू मोहित्याची. तुम्ही कुऱ्हाडीला दांडा ठोकलाय, आता तो गपगार झालाय. नाही भाऊजी, तसं नाही. आणि तसं झालं तर बरंच झालं. खरं वारं फिरेल तशी पाठ फिरवणारी अवलाद ती वेगळाच डाव रचत असेल. उगीच मनात काय आणू नका. चला गावाकडं, उशीर होतोय. होय, जायलाच पाहिजे गावाकडं. ते निशाण झाली आहे. नाहीतर म्हातारी वाटेवर डोळं लावून बसतीय. आणि आवराआवर करून दोघं सांज करून गावाकडची वाट चालू लागली. धन्यवाद. पळसफुल भाग 8. करकरीत ती निशाण झाली. कांबरून घालावं तशी काळी चादर घेऊन सावलीसारखी तिने सांज हळूहळू पसरत राहिली. सावली अस्तित्व दाखवून देणारी, सत्याची परिसीमा सावली, आदिमाया सावली, तिने सांजेची सावली, थोडीशी दुरावलेली नि बरीचशी हरवलेली. या हरवलेल्या तिने सांजेला अंधार दाटून आलेला. म्हातारी दाराच्या तोंडी एकाकी बसलेली, एकलेपण कवेत घेऊन उद्याचा वेध घेणारी, सावरणारी, उचललं पाऊल सांभाळून टाकणारी, बोलता शब्द मोजून विचार करून बोलणारी, तरी नको त्या हुरहुरीनं मनात आतल्या आत काळजीत पडलेली, घरच्या घरपणाला आणि आधाराच्या उंबरट्याला जपणारी. तिनं नको ते भोगलं होतं आणि नको तेच तिला आता ऐकूही येऊ लागलं होतं. पाहू नये ते पाहिलं, घडू नये ते घडू पाहताना हवालदिल होणारी म्हातारी, ढगानं आपलं सर्व अंग पसरून आबाला कवेत घेण्याची उर्मी बाळगणारी आणि त्याचं थिटेपण त्याच्या नशिबी यावं. मग ढगानं अहंकार सोडून पाऊस होऊन कोसळावं. कोसळण्यातही भिजल्या तृप्तीचा आनंद असतो. आबाळ भरून आनंद असतो. म्हणूनच अक्कूला भिजायचं होतं. स्वतःसाठी नाही, घराच्या घरपणासाठी, उंबरट्याच्या आधारासाठी, घराला सावरणाऱ्या चौकटीसाठी. काय करू बाई, रोज रोज नवं कानावर येतंय. असंच घडलं तर नसेल नवं? असं जर घडलं तर कसं होणार? काय करावं? मनाचं दुखणं कोणाला सांगावं? बरं, बायका तरी काही खोटं सांगत असतील बाई. बरं, खोटं तरी नसेल कशावरनं?
काहीतरी गोम असलच. होय, असलच. विस्तवाजवळ लोणी असल्यावर ते पागळायचंच की. कसं राहील पागळायचं? आणि त्यात माझ्या गिरिजाचं तरी काय चुकलं म्हणायचं, आणि त्याचं तरी काय चुकलं म्हणायचं. तरण्या ताट्या जीवाने आपला कोण मारा कसा सोसावा. द्यायची भूक ती, द्यायची भूक परतून परतून किती वेळा परतल. एकदा का दोनदा का 10 वेळा का 100 वेळा. कावा तरी ती भूक शांत व्हायला नको का. हे जे गिरिजाचं तेच श्रीपतीचं. सळसळत्या हिरव्या रानात तरणी उभार मन गोंजायला वेळ का लागणार. बरं, त्यांना आवर तरी कोण आणि कसा घालणार. ही चटक आहे द्यायला लागलेली, त्यांना आवर तरी कसा घालायचा. ही जळूसारखी चिकटून राहणारी, चिकटली की चिकटलीच कायमचीच. आवरता आवरत नाही मी तरी कशी सांगू बाई. तू तुझं मन आवरतं घे म्हणून. का सांगायला काय झालं. मी तिची सासू, मी तिला दरडावून सांगायचं नाही मग कोणी सांगायचं तिला. सांगायलाच पाहिजे. बाई, रणकीला पोरं काढून आई पण देता येतं, पण बापाचं काय. घटकेचं सुख व्या जन्माचं दुःख होतं ग बाई. बरं, गिरजानं सुखासाठी सोबत केली तर, आणि आई पण टाळता आलं तर तसं करता येईल. मग आपल्या मनाचं काय. मनातल्या आत तुकडं तोडत राहील. मन म्हणेल पाण्यात उतरून अंघोळ करायचीच होती, तर मग पाण्यात पोहण्याचं सुख का नाही घ्यायचं. सुख नको का म्हणायचं. नाही नाही नाही, तसं वागून चालणार नाही. द्यायच्या सुखासाठी आपलं सत्व विकून कसं चालल. नाही चालणार. जे नशिबातच नव्हतं तिच्या, अशा वागण्यानं 7 पिढ्या नरकात जातील. जगण्याला वाट्टा लागल. हां, होय होय. मालकाने मरताना गिरिजाच्या माघारी आपल्याला काय सांगितलं. त्यांचं बोलणं मी काळजावर कोरून ठेवलंय. ते म्हणालं होतं मरताना, अक्को तू धाडस कर, अक्को तू धाडस कर. जग काय म्हणेल याचा विचार करू नकोस. डोळं झाकून उडी घे. तारणारा देव वेगळाच असतो हे विसरू नकोस. आज जगाला तुझी अशी वागल्याचं आकरीत वाटल, खरं उद्या तुझ्याच धाडसाचं जग कौतुक करेल. श्रीपतीला तुझा सदा समज. होय, सदाच समज. तुझ्या सुनेचं लगीन तूच करायला हवंस. तूच तिची आई व्हायला हवंस. झाडाला फूल आलेलं, त्याला फळ धरलेलं तुला पाहायचं आहे. मगच तू राम राम म्हणायचं आहेस. त्या बिगार अक्कू तुझी सुटका नाही बघ. अक्कू म्हणाली होती, नको असं फासक्यात टाकूसा. अगं वेडी का तू, खुळी का तू. असल्या पवित्र गोष्टी तू फासका म्हणतेस. ही सुखाची वाट असताना या वाटेनं आज पातूर कोण गेलं नाही म्हणून अवघड वाटून घेऊ नकोस. ही वाट काट्याकुट्याची, खास काळग्यांची, पर या वाटेने जाणार तो पहिले असणार. उद्याही मळवाट होईल. तुझ्या मागून सगळी येतील. उद्या वाट चुकणाऱ्या लाख वाटसोरांना तुझी वाट जवळची वाटल. त्यांची तू वाट मोकळी करून देणार आहेस. लाखांच्या वाटाड्या तोडणार आहेस. अक्कू धाडस कर. ज्या काळानं तुझ्या सुनेच्या कपाळावरचं कुंकू पुसलं आणि आहेव चुडा फोडला, त्याच काळाची नजर तुझ्या सुनेच्या कपाळावर पुन्हा थांबू दे. तिला मळवट भरू दे. मी बाई माणूस, अव माझ्याने अवघड काम कसं झेपलव. खोडे आहेस तू, तूच हे करणार म्हणून मी तुला सांगतो. अक्कू, तुझ्या सुनाला तो कुंकवाचं दान दे. तिला आई पण दे, तिला माणूस पण दे. अक्कू, रखरखत्या उन्हात पेटत्या शिवाराला गार वाऱ्याचं आणि तांबड्या पळस फुलाचं दान देऊन जातो शिवार. ते तूच कर. माझी शपथ आहे तुला. बसल्या जागी म्हातारीला सगळं आठवलं. असंच वागायचं मी वचन दिले माझ्या धन्याला मरताना. त्यांचा आत्मा माझ्या भोवती अजून घुटमळत असेल. कोण विचारतोय भावकीला आणि जगाला तरी, गावाला तरी कशा पाय भिऊ.
लेकाचा खून झाला तेव्हा सगळी गंमतच बघत होती ना. माझा धनी झुरणी लागून लागून मेला तेव्हा कोण आलं होतं माझं दुःख हलकं करायला? कोण नाही. मग ह्यासने काय व्यायचं? नाही व्यायचं. ह्यासनी व्यायचं कामच काय? हे सगळं खरं, पण असं धाडस करताना गावातलं कोणीतरी आपल्या पाठीशी पाहिजे. भावकीतला दडवून चालायचं नाही. एकदम तिरकी चाल केली तर अवघड होईल. गोगल गाईसारखं जगायला हवं. गिरजानंच घातलाच आता कोऱ्याला दांडा तर तिच्या पाठीवर सावलीसारखं उभं राहायला हवं. त्याशिवाय खऱ्याचं खरं पण कळायचं नाही आणि आपला डावही साधणार नाही. आणि होय, गिरजाला जास्त अंदाज देऊन बी चालणार नाही, नाहीतर दोघांची मनं जास्तच एक होतील. मग तापल्या जमिनीला पाणी प्यायला उशीर लागायचा नाही. 4-2 वर्ष तिच्या मागच राहिलं पाहिजे. तिच्यावर पाळत ठेवली पाहिजे. जिथं वाकडं दिसेल तिथं नुसत्या नजरेनं तिला दाबायला पाहिजे. आणि ह्या भटक भवान्या बायकांचं कशाला मनावर घ्यायचं? त्या माझ्या गिरजावर आणि शिरपतीवर संशय घेत असतील आणि घेत्या त्याच, नाहीतरी कशावरनं म्हणायचं? बघितल्यापेक्षा सांगितल्याचा राग असतो माणसाला. कोण काय म्हणतं या परीस आपण कसं वागायचं या आपणच ठरवायला पाहिजे, हे मात्र खरं. आणि मला देऊळ बांधायचं आहे. मला पायरीचा दगड व्हायचा आहे. उद्या कळसापर्यंत देऊळ उभं राहील. कळसाकडे बघत माणसं पायरीच्या दगडाला पाया पडतील आणि मगच आज जाऊन दर्शन घेतील. म्हणून मला पायरीचा दगड व्हायचा आहे. मला देऊळ बांधायचं आहे. मला देऊळ बांधायचं आहे. काल त्या तिन्ही सांजेला म्हातारी अंधारात डोळं लावून स्वतःशीच बोलत होती. वाढता अंधार वाढत होता. म्हातारी अंधारात नजर लावून अंधार साठवत होती. तो मनात मावत नव्हता, डोळ्यातून जात नव्हता, हटत नव्हता. तरी म्हातारी अंधारातच आधारवाट शोधत होती. धन्यवाद.